स्नेह नील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टाची जी भरती आहे ती भरती तिसरी भरती हे सुरू आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, जागा नेमक्या किती आलेल्या आहेत? या आस्थापनांना दिलेली जी संधी आहे ही संधी 10 तारखेपर्यंत शेवटची ही संधी आहे. यापुढेही मुदतवाढ होऊ शकते, हे एक मी शासनक तुम्हाला सांगतो आहे. नेमकं होणार आहे की नाही याबद्दल माहिती नाही, परंतु होऊ शकते. पुन्हा 5 दिवसाची डेट वाढू शकते, मुदतवाढ वाढू शकते, हे आपल्याला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जागा नेमक्या किती आलेल्या आहेत. जागा या डेली आपण चेक करतो आहेत किंवा युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपले बांधव तुम्हाला अपडेट देत आहेत. परंतु नेमक्या जागा जरी आपल्याला जास्त आल्या तर आपल्याला संधी कशी असणार आहे? जास्त असणार आहे. पण जागा मात्र कमी आल्या तर आपल्याला संधी जी आहे, ज्यांचे कमी मार्क्स आहेत त्यांना मात्र संधी मिळणार नाही. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला संधी मिळू शकते असे दुर्गम जे जिल्हे आहेत किंवा त्यामध्ये कोणी नोकरी करण्यासाठी धजावत नाही अशी एक ब्रेन प्रोग्रामिंग आपल्या डोक्यामध्ये बसलेली आहे आणि लोक त्याच पद्धतीने त्या जिल्ह्यांना ते सांगत असतात. उदाहरणार्थ गडचिरोली असेल, यवतमाळ जिल्हा असेल, अमरावती मधला काही भाग असेल, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग जिल्हे असतील, तर अशा विविध जिल्ह्याच्या माध्यमातून आलेली जी माहिती आहे, आपल्याकडे जागा नेमक्या किती आहेत अशी 5 जिल्ह्यांची माहिती, ज्यात उत्तम संधी आहे. 1ली ते 5वी मराठी माध्यमाची असेल किंवा उर्दू माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल किंवा इंग्रजी माध्यम असेल, तर यांच्या संधी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक संधी आहे, या जिल्ह्यांची माहिती आपण या अपडेटमध्ये देणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही जे अपडेट आहे ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच तुम्हाला मदत सुद्धा करणार आहोत. ज्या वेळेला तुम्ही प्रेफरन्स टाकणार आहात, 100च प्रेफरन्स आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू साठी द्यायचे आणि तिकडे पुन्हा 50 इंटरव्ह्यू याच्यासाठी द्यायचे आहेत खाजगीसाठी. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी आहेत. तर पहिला जिल्हा आपण पाहतो आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिली आहे, ज्या माध्यमातून तुम्ही मला बोलू शकता, मला मेसेज सुद्धा करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बॅच सुरू झालेल्या आहे. या बॅचची भानगड पाडू नका, पैसे देऊ नका, स्वतःचा अभ्यास स्वतः करा, ज्यातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि त्याच माध्यमातून प्रिफरन्स तुम्ही टाकू शकता. विद्यार्थी मित्रांनो, बघा, पहिल्या जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर पहिला जिल्हा आपण घेऊ अमरावती जिल्हा. ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा यावेळेला 1ली ते 5वी, 6वी ते 8वीच्या जागा या ठिकाणी येणार आहेत. तर त्यामध्ये पेसाच्या आणि नॉन पेसा या दोन्ही भरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 700 प्लस जागा या अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत आणि माध्यम मात्र मराठी माध्यमाच्या जास्त जागा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या सुद्धा जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि सोबतच नॉन पेसाच्या जागा तुम्हाला माहिती आहे, जो आता जी आर आलेला आहे नॉन पेसामध्ये त्या भरती होणार आहे, जे ओपनना संधी दिली जाणार आहे. आणि पेसा क्षेत्रातील जी भरती आहे ती पेसा तालुके जे असतील किंवा पेसा क्षेत्रातील जे विद्यार्थी असतील तर ते पेसाचे सर्टिफिकेट त्यांच्याकडे असेल तर ते मात्र त्यासाठी पात्र असणार आहे. त्यामुळे पेसाच्या सुद्धा जागा 500 प्लस जागा या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे पेसातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, अमरावती संदर्भात सांगतो आहे. मग अमरावती संधी का? तर अमरावतीतील धारणी तालुका असेल, मेळघाट तालुका असेल, असे वेगवेगळे जे एरिया आहेत त्या एरियामध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये जागा मात्र आपल्याला जास्त दिसत आहेत. पण एक शिक्षक ही शाळा या ठिकाणी जास्त आहे, 1 ते 20 पर्यंतच्या पटच्या शाळा या ठिकाणी जास्त आहेत. त्यामुळे दुर्गम भाग असल्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी ही प्रिफरन्स टाकत नाही. त्यामुळे संधी मात्र या ठिकाणी कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना संधी या ठिकाणी आहे. दुसरा जिल्हा आपण बघतो म्हटलं तर यवतमाळ जिल्हा, अमरावतीलाच लागून असलेला यवतमाळ जिल्हा, यामध्ये जंगल क्षेत्र ही जास्त आहे आणि त्यामध्ये काही दुर्गम ग्रामीण भाग आहे, त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी धजावत नाही जायला. म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा दुर्गम भागात क्षेत्रामध्ये विद्यार्थी जायला तयार नाहीत. तर अशा ठिकाणी मात्र यात सुद्धा संधी आहे आणि यात 715 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यामध्ये 1ली ते 5वीच्या सुद्धा जागा आहेत, मराठी माध्यमाच्या, उर्दू माध्यमाच्या, इंग्रजी माध्यमाच्या सुद्धा जागा 1ली ते 5वी, 6वी ते 8वीच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आहेत. आणि नपा मनपाच्या सुद्धा जागा, नगरपालिकेच्या जागा आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर हा दुसरा तुम्हाला संधी असणारा जिल्हा आहे, ज्यांना कमी मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासाठी सांगतो आहे. तिसरा जिल्हा जो आहे तो आहे आपला कोकणातील रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्याचा आपल्याला माहिती आहे, कोकणामध्ये जाण्याचं जे प्रमाण आहे विद्यार्थ्यांचा, नोकरी करण्याचं प्रमाण, हा प्रमाण जरी नोकरी लागते म्हणून विद्यार्थी त्या ठिकाणी प्रिफरन्स टाकत असतील, परंतु बदलीचा जो प्रमाण आहे तो प्रमाण मात्र गेल्या 2, 5, 6 वर्षामध्ये आपल्याला जास्त दिसत होता किंवा याच्या पूर्वी दिसत होता. त्यामुळे शासनाने आणलेला हा जो
शासन निर्णय आहे, ज्या माध्यमातून एकदा तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये नोकरी करत असाल तर तुम्हाला 58 वर्षापर्यंत रिटायरमेंट होतपर्यंत जिल्हा सोडून तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. तर हे तुम्हाला तुमच्या ऑफर लेटर जो असेल किंवा तुमचं जॉईनिंग लेटर असेल त्याच्यावर तिथे नमूद केलेलं आहे. त्यामुळे गेली जे 2022 ची जी भरती आहे त्यामधल्या विद्यार्थ्यांच्या ऑर्डरवरती हे सर्व गोष्टी आहेत. त्यामुळं रायगडमध्ये मात्र म्हणजे त्यात सुद्धा जागा, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जागा तुम्हाला जास्त पाहायला मिळतात. परंतु इथं सुद्धा एक शिक्षकी शाळा आहेत, यात सुद्धा पहिली ते 20 पर्यंतचा जो काही पट आहे म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या पटच्या शाळा तुम्हाला पाहायला मिळतात. दुर्गम भागातल्या, डोंगर दऱ्यातल्या या शाळा असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी धजावत नाहीत. त्यामुळे कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी आहे. जागा किती आहेत तर 971 जागा आपल्याला या रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिली ते 5वीच्या मराठी, उर्दू माध्यम, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. आणि यामध्ये जर आपण विचार केला म्हटलं तर नगर परिषदेच्या सुद्धा जागा आपल्याला पाहायला मिळत आहे. नंतर सर्वात शेवटचा जो जिल्हा आहे, 5वा जिल्हा आपण बघतो म्हटलं तर 4था जिल्हा जर आपण बघतो म्हटलं तर दुर्गम भागातला, तर तो आहे गडचिरोली जिल्हा, जो नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे किंवा आहे. आणि यामध्ये सर्वाधिक प्रमाण जे आहे ते आपल्याला आदिवासी बहुल क्षेत्र दिसत आहे. 20-20, 30-30 किलोमीटर पर्यंत जंगल क्षेत्र आहे. त्यात गावं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ते पहिली ते 20 म्हणजे 1 ते 20चा पट असणाऱ्या शाळा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि नक्षलग्रस्त असल्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी धजावत नाही. विद्यार्थी मित्रांनो, सर्वच तालुके नक्षलग्रस्त जरी असले तरी पण प्रत्येकच तालुक्यामध्ये या सर्व गोष्टी नाहीत. काही आलापल्ली, भामरागड सारखी, शिरोंच्या सारखी जी तालुके आहेत जे महाराष्ट्राच्या टोकाला आहे, तर तिकडे तेलंगणाच्या बाउंड्रीला, छत्तीसगडच्या बाउंड्रीवरती आहे, यात मात्र असा प्रॉब्लेम असू शकतात. परंतु बाकी इतर तालुके मात्र सेफ मध्ये आहेत, त्या सुरक्षित आहेत. त्यामुळे लोकांची मानसिकता याबद्दल बनलेली आहे, तर ती मानसिकता डोक्यातनं काढणं अपेक्षित आहे, गरजेची आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी दुर्गम भाग म्हणून या ठिकाणी धजावत नाही. तर ज्यांना कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना मला नोकरी पाहिजे म्हणजे पाहिजे, महाराष्ट्रात कुठेही चालेल, माझे वय वाढलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र खूप मोठी संधी आहे. 1000+ जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यात पहिली ते 5वीच्या जास्त जागा आहेत, 6वी ते 8वीच्या त्यानंतर थोड्या कमी जागा आहेत. 9वी 12वीच्या सुद्धा या ठिकाणी शाळा ज्या आहेत ते पहिली ते 12वीच्या ज्या झेडपीच्या जागा शाळा आहेत त्या सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि नंतर आहे 5वा जिल्हा म्हणजे तो सुद्धा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी काही जे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी संधी मिळत आहे. जे हिलटॉपचा एरिया आहे, पहाडीचा एरिया आहे, डोंगर दऱ्यांचा एरिया आहे. तर त्यामध्ये नाशिक जिल्हा सुद्धा येत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 1090 जागा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या, उर्दू माध्यमाच्या, मराठी माध्यमाच्या जागा आपल्याला सर्वाधिक या ठिकाणी दिसत आहे, पहिली ते 5वीच्या, 6वी ते 8वीच्या. बाकी ज्या इतर जागा आहेत त्या इतर जागा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्या माध्यमातून ही 5 जिल्हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, नाशिक, नंतर गडचिरोली, रायगड, यवतमाळ आणि अमरावती, या 5ही जिल्ह्यामध्ये दुर्गम भागातील एरिया समजून लोकांची जी मानसिकता बनली आहे त्यामध्ये आपण प्रिफरन्स टाकत असताना सुद्धा याचा विचार करा. तुमच्या कॅटेगरीचा विचार, तुमच्या मार्क्सचा विचार, तुमच्या समांतर आरक्षणाचा विचार, आणि तुमच्या एज्युकेशन जे काही माध्यम आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानुसार अभ्यास करायचा आहे. इकडे तिकडे याला त्याला काउन्सिलिंगची पैसे देण्यापेक्षा आपण मोफत कसं आपल्याला स्वतः अभ्यास करून कसं आपल्याला प्रिफरन्स लॉक करता येणार आहे, प्रिफरन्स कसे देता येणार आहे, याचा सुद्धा विचार आपल्या विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ज्यांना कमी मार्क्स आहेत, 120, 120 पेक्षा कमी, 110 पर्यंत किंवा 115, 120 पर्यंत जे काही मार्क्स असतील वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी, तर यांना सर्वांना या दुर्गम जिल्ह्यामध्ये, दुर्गम क्षेत्र जे असणारे जिल्हे आहेत यामध्ये संधी आहे. त्यामुळं या संधीचं सोनं आपण नक्कीच कराल विद्यार्थी मित्रांनो. आता 10 तारखेपर्यंत जी काही डेट आहे त्या डेट पर्यंत आपल्याला वाट पाहायची की नेमक्या जागा किती आल्या आहेत, या संदर्भातील कायम अपडेट आणि तुम्हाला प्रिफरन्स टाकण्यासाठी सुद्धा मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. फ्रीमध्ये मोफत आपण ते करणार आहोत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक आहे त्या ग्रुपला जॉईन व्हा. जेव्हा जेव्हा या सर्व गोष्टीची काही गरज पडली तर नक्की संपर्क साधा, मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो. आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.